लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे निसर्गाचे चक्र बिघडत आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छिते की भारताला समृद्ध देश बनविण्यासाठी प्लास्टिक बंदीचा ध्याय धरावा. शेवटी एक घोषवाक्य सांगावेसे वाटते, प्लास्टिक बंदीला द्या साथ, प्रदूषणावर होईल मात. जय हिंद. आज मी येथे आपल्या समोर पर्यावरण संतुलन आणि प्लास्टिक बंदी या विषयावर बोलणार आहे. आज मला ही संधी मिळाली की मी आपली व्यथा आपल्या समोर ठेवू. आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी पर्यावरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण पृथ्वीवर जीवन पर्यावरणातूनच शक्य आहे. सर्व मानव, प्राणी, पक्षी, निसर्ग, वनस्पती, झाडे, हवामान हे सर्व पर्यावरणामध्ये समावलेले आहे. पर्यावरण केवळ हवामानाचा समतोल राखण्याचे काम करत नाही, तर जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देखील पुरवते. लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे आणि त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केले जाते. झाडे, वनस्पतीची हिरवळ मनावर ताण दूर करते आणि मनाला शांती देते. पण आज आपण ज्या पर्यावरणात श्वास घेत आहोत ते आपल्या जीवाला खूप घातक आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला बघतो, सगळीकडे प्लास्टिकचे सर्रास पसरलेले आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या प्लास्टिक मधून पुरवली जाते. प्लास्टिकच्या अतिवापराचे परिणाम आज आपण पाहत आहोत. प्लास्टिकमुळे जमिनी नापीक झाली आहे. घरात जपलेले प्लास्टिकचे 1000 वर्ष तसेच राहते. प्राण्यातील जलचरांना यापासून धोका आहे. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्याच्या जीवाला धोका आहे. प्लास्टिक जळल्याने वायू प्रदूषण देते. यामुळे श्वासासंबंधित आजार उद्भवतात. आज प्लास्टिक आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनला आहे. जर यावर बंदी लावली तर फायदा होईल. प्लास्टिक बंदीमुळे प्लास्टिक मुक्त पर्यावरणात आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. जे गंभीर आजार उद्भवतात, आज प्लास्टिक आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनला आहे. प्लास्टिक बंदीमुळे प्लास्टिक मुक्त पर्यावरणात आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. मला वाटते आपण स्वतः यासाठी प्रयत्नशील व्हावे. मला वाटते आपण स्वतः जबाबदारीने एक आपल्या कर्तव्य समजून प्रत्येक गोष्ट अंमलबजावणी करून एक सशक्त अशा संतुलित पर्यावरणात जनजागृती मी आपल्या कर्तव्यासाठी प्रयत्नशील राहीन आणि आपण सुद्धा यासाठी प्रयत्नशील व्हावे. जमलेले माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला पर्यावरण संतुलन आणि प्लास्टिक बंदी याविषयी 2 शब्द सांगते. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. मित्रांनो, पूर्वी आपली ही वसुंधरा हिरवीगार होती. पशु पक्षी संतुष्ट होते. माणसात माणूस पण होता. दुसऱ्याला जाणणारा मन होता. पण आता दुसऱ्याला जाणणारा मन हरवलं आणि माणसातली माणुसकीही हरवली आहे. माणसाच्या स्वतःला आकाश ही कमी पडले आहे. शुद्ध मोकळी हवा मिळनाशी झाली आहे. या धर्तीवर मोठ्या गरुडापासून लहान मुंगीपर्यंत सर्वजण या पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत करतात. पण सर्वश्रेष्ठ असणारा माणूस मात्र या पर्यावरणाचा नाश करत आहे. आजच्या काळात प्लास्टिक प्रदूषण एक समस्या बनली आहे. चल रे दादा चल ग ताई, चल रे दादा चल ग ताई, परिसर स्वच्छ ठेवूया, करून कचऱ्याचे व्यवस्थापन, आपले पर्यावरण वाचवूया. मित्रांनो, प्लास्टिक स्वस्त मिळत असल्याने दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल जागतिक पातळीवर घसरत आहे. प्लास्टिक पासून तयार झालेल्या वाट्या, ग्लास, झाकणाचे कप, डबे, जेवणाचे ताट, प्लास्टिकची पिशवी, वेफरचे पुडे यासाठी सर्रास वापर केला जातो व चालता फिरता आपण ते कुठेही फेकून देतो. त्यामुळे या पिशव्या नालीत अडकून जातात, गटारी बंद होतात, पाणी पास होत नाही व नागरिकांच्या घरात पाणी शिरते. परिसरात
जगात रोगराईचे प्रमाण वाढते. जनावरे प्लास्टिक खाऊन मरून जातात. प्लास्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे प्राणीची हत्या होती. निसर्गाचा नाश होता. सागरात ही प्लास्टिक जमा होते. सागरात प्लास्टिकचे बेटे तयार झाली आहे. प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणे किंवा गरम किंवा थंड वस्तू वाढावे आपण थांबायला हवे. नाहीतर आपल्या रक्तात प्लास्टिकचे कण निर्माण होतील व आपण फार मोठ्या आजाराने ग्रसित होतो. प्लास्टिकच्या वापराने सर्व जीवसृष्टीवर घातक परिणाम होत आहे व यापासून आपले व पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर आजच प्लास्टिकचे वापर आपण थांबायलाच पाहिजे. कॅरी बॅगवर आली बंदी, कॅरी बॅगवर आली बंदी, सगळे झाली स्वच्छंदी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.